Welcome all of you. So as to refresh your memory in nutshell, in last lecture we have concluded the first important subject from examination point of view, the Constitution of India, law of the land, the supreme authority. आपण मागच्या लेक्चर मध्ये संविधान कंप्लीट केलं. त्यानंतर आपण कालच्या लेक्चर मध्ये डिसाइड केलं की आपल्याला एक नवीन विषयाचा अभ्यास करायचा आहे आणि तुम्ही सांगितलं कोणता नवीन विषय घ्यायचा, तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आजपासून आपण द भारतीय न्याय संहिता 2023 पॉप्युलरली नोन ॲज अ BNS एक महत्त्वाच्या विषयाला सुरुवात करणार आहोत. आपण पाहिलं की देशामध्ये 3 नवीन कायदे आले, 3 न्यू क्रिमिनल लॉज आपण त्याला म्हणूयात. BNS असेल, भारतीय न्याय संहिता असेल, BSA असेल, भारतीय साक्ष अधिनियम म्हणजे एव्हिडन्स असेल, आणि BNSS ज्याला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आपण असं म्हणतो. हे 3 नवीन कायदे आपल्याला पाहायचे आहेत. JMFCच्या एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यूनी प्रिलिमच्या दृष्टीने आपल्याला हे पाहायचे आहेत. अगोदर IPC होता. प्रिलिम्सला IPC अप्रॉक्सिमेटली 10 मार्कला यायचा. BNSचं पण वेटेज अप्रॉक्सिमेटली 10 मार्कालाच असेल. मी तुम्हाला सांगितलं इंडिव्हिज्युअल सब्जेक्टचं वेटेज जे आहे ते कधी असं फिक्स नसतं, कमी जास्त होऊ शकतं, पण ऑन एन ॲव्हरेज हे 10 मार्काला विचारला जातो. तर आपण आजपासून पाहूयात द फर्स्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट फ्रॉम 3 न्यू क्रिमिनल लॉज, द भारतीय न्याय संहिता, पॉप्युलरली नोन ॲज BNS. द भारतीय न्याय संहिता 2023. It overall contains section 1 to 358. काय आहे ह्या भारतीय न्याय संहितेमध्ये? कंपॅरेटिव्ह एस्पेक्ट पाहूयात, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड मध्ये जाऊयात. नेमकं काय होतं IPC मध्ये आणि काय आहे BNS मध्ये, आणि IPCच्या 511 सेक्शनचे 358 BNS मध्ये झालेच कसे, एका चार्टच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूयात आणि मग आपण BNS मध्ये काय काय नवीन आलंय पाहण्याचा प्रयत्न करूयात. एक कंपॅरेटिव्ह ॲनालिसिस समजून घेऊयात. हे इतकं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर आपण एक्झॅक्टली पाहूयात की काय आहे पर्टिक्युलरली IPC आणि BNS मधला मेजर डिफरन्स. आपण पर्टिक्युलरली 3 पार्ट करूयात. तीन कॉलम आपण करूयात. सगळ्यात पहिल्यांदा तर नंबर ऑफ चॅप्टर्स. IPC मध्ये 23 चॅप्टर होते, BNS मध्ये 20 चॅप्टर आहेत. नंबर ऑफ चॅप्टर्स. Number of sections. Rather than original number of sections.
ओरिजिनल नंबर ऑफ सेक्शन्स. आयपीसी मध्ये ओरिजिनली 511 सेक्शन्स होते. बीएनएस मध्ये ओरिजिनली 358 सेक्शन आहेत. त्यानंतर नंबर ऑफ सेक्शन्स इन्सर्टेड और एडेड बाय वे ऑफ अमेंडमेंट. आयपीसी ओरिजिनली 511 सेक्शनचा आहे, जसा बीएनएस आता 358 सेक्शनचा दिसतो. तुम्हाला बीएनएस मध्ये 358 सेक्शन मध्ये एखाद्या सेक्शनला एबीसीडी नाही दिसणार, कारण स्टॅट्यूट ओरिजिनली ड्राफ्टेड आहे. तर एबीसीडीची काय गरज आहे त्याला. पण तुम्हाला आयपीसी मध्ये एबीसीडी दिसणार. 354 एबीसीडी अमेंडमेंटने आला. 376 ए बी बी सी डी डी ए डी बी ई अमेंडमेंटने आलं. क्रिमिनल कॉन्स्पिरसी 120 ए बी आयपीसीला अमेंडमेंटने आला. सेडिशन 124 ए अमेंडमेंटने आला. म्हणजे ओरिजिनल आयपीसी मध्ये काळाच्या ओघामध्ये अमेंडमेंट करून काही सेक्शन ऍड झाले. किती सेक्शन ऍड झाले. 1860 पासून अगदी 1 जुलै 2024 पर्यंत 30 जून 2024 पर्यंत हे 150 वर्ष काळाच्या ओघामध्ये जवळपास नवीन 64 सेक्शन आयपीसी मध्ये ऍड झाले. त्याला आपण म्हणूयात न्यू सेक्शन इन्सर्टेड. न्यू सेक्शन inserted in IPC. New section inserted by way of amendment in IPC. New section inserted in IPC. New section inserted in IPC. काळाच्या ओघामध्ये 64 नवीन सेक्शन किंवा नवीन प्रोव्हिजन ऍड झाल्या. एबीसीडी शेवटचा आकडा 511च राहिला, पण जे मध्ये एबीसीडी ऍड झाले ते 64 होते. आणि बीएनएस तर नवीनच आहे, त्यामुळे त्यात नवीन इन्सर्ट करण्याची आणखी तरी गरज पडलेली नाही. सांगता येत नाही किती लवकर गरज पडेल. आता लक्षात घ्या, 511 सेक्शनचा ओरिजिनल आयपीसी, त्याच्यात काळाच्या ओघामध्ये 64 नवीन ऍड झाले एबीसीडी करत. टोटल 575 झाले. किती सेक्शन झाले टोटल? 575. शेवट 511च, पण टोटल 575 एबीसीडी करून हे 64. आता जसं 1860 पासून 2024 जून पर्यंत काळाच्या ओघामध्ये 64 सेक्शन नवीन ऍड झाले, तसे काही सेक्शन डिलीट पण झाले. काही सेक्शन डिलीट पण झाले. काळाच्या ओघामध्ये जवळपास 21 सेक्शन डिलीट झाले आयपीसी मधले. नंबर ऑफ सेक्शन्स डिलीटेड. काळाच्या ओघामध्ये नंबर ऑफ सेक्शन डिलीटेड. आता 511 प्लस ऍड झालेले 64 किती झाले? 575. काळाच्या ओघात डिलीट किती झाले? 21, म्हणजे आले 554. काळाच्या ओघात 21 सेक्शन डिलीट झाले. बीएनएस मध्ये तर काही डिलीट करायची आणखी गरज पडलेली नाही. आता आयपीसी मध्ये किती सेक्शन राहिले होते? 554. 554, शेवट 511च, पण हे ऍडेड 64, 575 झाले. डिलीटेड 21 म्हणजे 554 झाले. या 554 सेक्शन पैकी आयपीसीच्या असे किती सेक्शन आहेत जे आयपीसी मध्ये होते पण बीएनएस मध्ये घेतले नाही?
554 जे आयपीसीचे सेक्शन आहेत, 554 म्हणजे कन्फ्यूज करू नका. तुम्ही म्हणता आम्हाला तर आमच्या बेअर ऍक्ट मध्ये 511 दिसले, मास्तरने कुठून आणले वरचे? तर हे जे सांगत आहे त्याची बेरीज आपण करत आहोत. बेरीज तर कमीत कमी तुम्हाला जमतच असेल एवढी माझी अपेक्षा आहे. तर 554 मधले किती असे ऑफेन्सेस आहेत आयपीसी मधले जे बीएनएस मध्ये नाही आले? तर 19 ऑफेन्स आयपीसीतले बीएनएस मध्ये नाही आले. 19 म्हणजे लक्षात घ्या, अडल्टरी होता आयपीसी मध्ये होता, स्ट्रक डाऊन झाला होता म्हणून बीएनएस मध्ये आला नाही. 377 तो तर आडा वेगळाच आहे, अननॅचरल ऑफेन्स आयपीसीत होता, रिट डाऊन झाला. कायदे मंडळाला रिट डाऊन आणि स्ट्रक डाऊन कळत नाही, ते बीएनएस मध्ये आलाच नाही, त्याच्यामुळे तिसरा त्राडा झाला एक. असे किती सेक्शन्स, काही आउटडेटेड होते, काही स्ट्रक डाऊन झालेले होते. तर 19 सेक्शन्स आयपीसी मधले बीएनएस मध्ये आले नाहीत. नंबर ऑफ सेक्शन्स ऑफ आयपीसी नॉट इन्क्लुडेड इन बीएनएस 19. नंबर ऑफ सेक्शन्स ऑफ आयपीसी नॉट इन्क्लुडेड इन बीएनएस. Number of section of IPC not included in BNS 19. 19. सो आता 554 पैकी 19 गेले, खाली राहिले 535. आता सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या. आता हे जे 535 शिल्लक राहिले, अगदी कॅल्क्युलेशन तुम्हाला परत करायचं असेल तर 511 प्लस 64 आपण म्हणतो 575. 575 मधनं 21 गेले, त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यात 19 डिलीट करण्यात आले. हे बेरीज करून 21 गेले. 575 पैकी ते आपले 554 पैकी 19 गेले 535. असे 535. ह्या 535 पैकी असे आयपीसी मधले किती सेक्शन आहेत जे बीएनएस मध्ये ऍज इट इज घेतले, ऍज इट इज, म्हणजे इंडिव्हिज्युअल सेक्शन रिटेन केला जसाची तसा. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर परत एकदा, कल्पेबल होमिसाइडची डेफिनेशन आहे. आयपीसी मध्ये होते सेक्शन 299 कल्पेबल होमिसाइड. Whoever causes death by doing an act with intention to cause death or with intention to cause such bodily injury which is likely to cause death or with knowledge that by such act he is likely to cause death commits culpable homicide. ही culpable homicide ची डेफिनेशन होते आयपीसी मध्ये सेक्शन 299. आता आयपीसी गेला आणि बीएनएस आला. बीएनएस मध्ये सेक्शन 100 मध्ये डेफिनेशन आली कल्पेबल होमिसाइडची. बीएनएस मध्ये कल्पेबल होमिसाइडची डेफिनेशन काय? हीच आहे. Whoever causes death by doing an act with intention to cause death or with intention to cause such bodily injury which is likely to cause death or with knowledge that by such act he is likely to cause death. म्हणजे आयपीसीतला सेक्शन 299 जसाची तसा बीएनएस मध्ये रिटेन केलाय आणि सेक्शन 100 मध्ये रिटेन केलाय. सेपरेट सेक्शन घेतलाय विदाउट नो चेंज. असे आयपीसीतले किती सेक्शन आहेत जे बीएनएस मध्ये ऍज इट इज आले आणि आयपीसी मध्ये पण त्याचा सेपरेट सेक्शन होता आणि बीएनएस मध्ये पण त्याचा सेपरेट सेक्शन आहे. त्याला आपण म्हणूयात नंबर ऑफ सेक्शन्स ऑफ आयपीसी रिटेन ॲज अ इंडिव्हिज्युअल सेक्शन इन अ बीएनएस. नंबर ऑफ सेक्शन ऑफ आयपीसी, आयपीसीचे नंबर ऑफ सेक्शन जे रिटेन केलेत ॲज अ इंडिव्हिज्युअल सेक्शन म्हणून बीएनएस मध्ये 286 सेक्शन 286 या 535 पैकी 286 सेक्शन आयपीसीचे
जसेची तसे बीएनएस मध्ये कॉपी पेस्ट झाले, सोप्या भाषेत जसेची तसे कॉपी पेस्ट झाले, रिटेन म्हणतोय आपण. लिहून घेऊयात. नंबर ऑफ सेक्शन, number of section of IPC retained as an individual section in a BNS. Number of section of IPC retained as an individual section in BNS 286. IPC तले 286 सेक्शन ॲज इट इज BNS मध्ये आले. आता BNS मध्ये हे 286 आले. देन आता आयपीसी मधले असे किती सेक्शन आहेत, आयपीसी मधले असे किती सेक्शन आहेत जे बीएनएस मध्ये रिऑर्गनाइज होऊन आले, रिस्ट्रक्चर्ड होऊन आले. तू म्हणणार हे काय प्रकार, रिऑर्गनाइज किंवा रिस्ट्रक्चर्ड? अगदी सोप्या भाषेमध्ये, आयपीसी मधला तुम्ही एखादा चॅप्टर घेतला, आयपीसी मधला तुम्ही एखादा चॅप्टर घ्या, अनलॉफुल असेंब्ली. आयपीसी मध्ये सेक्शन 141 होता अनलॉफुल असेंब्ली, 142 होता बीइंग अ मेंबर ऑफ एन अनलॉफुल असेंब्ली, 133 होता 141 होता अनलॉफुल असेंब्ली, 142 होता बीइंग अ मेंबर ऑफ एन अनलॉफुल असेंब्ली, 143 होता पनिशमेंट फॉर बीइंग अ मेंबर ऑफ एन अनलॉफुल असेंब्ली, 144 होता punishment for being a member of an unlawful assembly armed with deadly weapon, 145 होता punishment for being a member of an unlawful assembly after knowing that it has been commanded to disperse. म्हणजे 141, 42, 43, 44, 45 किती सेक्शन होते? 5. आता तुम्ही बीएनएस मध्ये जा. बीएनएस चा सेक्शन 189 आहे, क्लॉज 1 अनलॉफुल असेंब्ली. लगेचच क्लॉज 2 मध्ये आहे बीइंग अ मेंबर ऑफ एन अनलॉफुल असेंब्ली, पण सेपरेट हेडिंग नाही. तो सेपरेट सेक्शन नाही घेतला, मेन सेक्शनला सब क्लॉज केला. लगेच 189 क्लॉज 3 आहे पनिशमेंट, ती 143 ची इकडे क्लॉज 3, 144 चा इकडे क्लॉज 4, 145 चा इकडे क्लॉज 5, म्हणजे 6 सेक्शन किंवा अप्रॉक्सिमेटली 5 सेक्शन अनलॉफुल असेंब्लीचे हे रिऑर्गनाइज केले आणि एकाच सेक्शन मध्ये घेतले 141 189 मध्ये. त्याला आपण म्हणतो रिऑर्गनाइज. सेक्शन काय झाला? रिऑर्गनाइज झाला. हर्ट ग्रीवियस हर्ट रिऑर्गनाइज झाले. असे आयपीसीचे किती सेक्शन रिऑर्गनाइज झाले आणि बीएनएसच्या किती सेक्शन मध्ये बसवले? म्हणजे मी जर तुम्ही मला विचारलं अनलॉफुल असेंब्लीचं, तर मी म्हणेल अनलॉफुल असेंब्लीमध्ये आयपीसी मध्ये 141, 42, 43, 44, 45 हे 5 सेक्शन होते. सो आयपीसीचे 5 सेक्शन अनलॉफुल असेंब्लीचे रिऑर्गनाइज केले आणि एका सेक्शन मध्ये बसवले, एकाच. बरोबर. आणखी सोपं, डेफिनेशन क्लॉज, पर्टिक्युलरली इथं सेक्शन 2 आहे बीएनएस मध्ये डेफिनेशन क्लॉज. आपल्याकडे जनरल एक्सप्लेनेशन नावाचा चॅप्टर होता आयपीसी मध्ये, चॅप्टर 2 जनरल एक्सप्लेनेशन. सेक्शन 6 to 52A सगळ्या डेफिनेशन होते, सगळ्या डेफिनेशन. सेक्शन 6 to 52A
डेफिनेशन क्लॉज होता. आता बीएनएस मध्ये काय केलं, हा जनरल एक्सप्लेनेशन हा पार्ट काढून टाकला. सेक्शन 2 घेतला बीएनएस मध्ये. सेक्शन 2 ला दिली हेडिंग डेफिनेशन आणि त्या डेफिनेशन सेक्शन 2 ला क्लॉज 1 क्लॉज 2 वगैरे करत करत असे 38 39 सब क्लॉज केले आणि जनरल एक्सप्लेनेशनच्या चॅप्टर मधले सगळ्या डेफिनेशन सेक्शन 2 मध्ये टाकून दिल्या. सेक्शन 2 डेफिनेशन खाली त्याचे सब क्लॉजेस, म्हणजे जनरल एक्सप्लेनेशनचे 47 सेक्शन डेफिनेशनचे फिरून यांनी एकाच सेक्शन मध्ये घेतले, म्हणजे सेक्शन 1 सेक्शन 2 सॉरी डेफिनेशन. झाले ना 511 चे 358. आता काय राहिले, यांनी देश जुगाड लावला सेक्शन नंबर कमी करायला, म्हणजे रिऑर्गनाइज केले. असे किती सेक्शन रिऑर्गनाइज झाले आणि बीएनएसच्या किती सेक्शन मध्ये बसवले. आयपीसीचे 249 249 सेक्शन, आयपीसीचे 249 सेक्शन बीएनएसच्या 62 सेक्शन मध्ये रिऑर्गनाइज करून बसवण्यात आले. सो नंबर ऑफ सेक्शन ऑफ आयपीसी रिऑर्गनाइज्ड इन बीएनएस. नेक्स्ट ला आपण लिहूयात खाली, नंबर ऑफ सेक्शन ऑफ आयपीसी number of section of IPC reorganized in BNS. तर किती 249 सेक्शन बीएनएसच्या सेक्शन 62 मध्ये बसवले. टू 86 वरचे ॲज इट इज रिटेन केलेले आणि 249 रिऑर्गनाइज केलेले, याची बेरीज 535 होते. बरोबर, म्हणजे आयपीसीचा विषय संपला. पण बीएनएस 286 इंडिव्हिज्युअल आणि 62 रिस्ट्रक्चर, याची बेरीज 348च होते. याची बेरीज 348च होते. पण बीएनएस मध्ये तर 358 सेक्शन आहेत. मग शेवटचा कॉलम न्यू ऑफेन्स ॲडेड इन बीएनएस. भारतीय न्याय संहितेमध्ये नवीन आलेले ऑफेन्सेस. आता शेवटचा मुद्दा, आपण जे ब्रिटिशांचे बंधन झुगारले, 150 वर्षापूर्वीचा कायदा आपण रद्द केला आणि 150 वर्षापूर्वीचा कायदा रद्द करून आपण एक नवीन कायदा बनवलेला आहे आपला, भारतीय न्याय संहिता. ह्या भारतीय न्याय संहितेमध्ये आपण एवढा सगळा डिटेल स्टडी करून आयपीसी पेक्षा नवीन ऑफेन्स ॲड केलेले आहेत आपण, काही महत्त्वाचे. आणि टोटल बीएनएस मध्ये टोटल किती नवीन ऑफेन्सेस आले, तर बीएनएस मध्ये टोटल नवीन ऑफेन्सेस आले 10. झाला आयपीसीचा बीएनएस तयार. झाले 358 सेक्शन